आज आपण पाहणार आहोत वर्गीकरण. वर्गीकरण म्हणजे वेगवेगळे करणे, अवतीभोवती असलेल्या वस्तू आणि घटना यांचा अनुभव आपण सतत घेत असतो. यातील काही वस्तूंमध्ये किंवा घटनांमध्ये आपल्याला कोणत्या तरी बाबतीत साम्य आढळते. त्यानुसार आपण त्याचे गट बनवतो. वर्गीकरण या घटकामध्ये बरं का मुलांनो, वर्गीकरण या घटकांमध्ये शब्दसंग्रह, आकृत्या, संख्या हे उपघटक समाविष्ट केलेले आहेत. उपघटकांनुसार प्रत्येक प्रश्नात 4 पर्याय दिलेले असतात तुम्हाला आणि त्यातील 3 पर्यायांमध्ये काही बाबतीत साम्य असते व एक पर्याय वेगळा असतो. विद्यार्थ्यांनी हा वेगळा पर्याय ओळखायचा असतो आणि हा पर्याय उत्तराचा जो पर्याय आहे तो नेमका कोणता आहे हा मुलांच्या लक्षात आला पाहिजे. वर्गीकरण करत असताना आपण ज्या संख्या दिलेल्या असतात, ज्या आकृत्या दिलेल्या असतात, त्या बारकाईने पाहायच्या असतात आणि त्यातील फरक शोधण्याचा प्रयत्न करायचा असतो. प्रयत्न केला की उत्तरही सापडतं. वर्गीकरण करण्यासाठी त्यांनी आपल्याला प्रश्न दिला आहे आणि तो प्रश्न काय आहे? चला पाहूया. 1 ते 10 साठी सूचना गटात न बसणारे पद ओळखा. तर त्यांनी आपल्याला कोणते पर्याय दिले आहेत? तर पहिला पर्याय आहे मुंगी, दुसरा पर्याय आहे झुरळ, तिसरा पर्याय आहे फुलपाखरू आणि चौथा पर्याय आहे चिमणी. तर यातून आपल्याला नेमका गटात न बसणारे पद म्हणजेच काय? तर पर्याय ओळखायचा आहे. तर आपल्याला पर्याय लिहित असताना, उत्तर लिहित असताना घाई करायची अजिबात नाही. आपल्याला एकदा दोनदा प्रश्न नीट वाचायचा आहे. प्रश्न कळला की मग आपल्याला त्याचं उत्तर लिहायचं आहे. तर सुरुवातीला आपल्याला काय केलं आहे त्यांनी? कोणता प्रश्न दिला आहे? यातलं वर्गीकरण काय आहे? हे अगोदर समजून घ्यायचं आणि नंतर मग त्याचं उत्तर लिहायचं मुलांनो. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. कारण मुंगी, झुरळ आणि फुलपाखरू हे काय आहेत? कीटक आहेत आणि चिमणी हा पक्षी आहे. त्यामुळे चिमणी हा पर्यायामध्ये न बसणारा पद आहे. त्यामुळे येथे उत्तर काय आले आहे? पर्याय क्रमांक 4. त्यानंतर दुसरा प्रश्न जो दिला आहे तो आहे पर्याय क्रमांक 1 कोळसा, पर्याय क्रमांक 2 तांबे, पर्याय क्रमांक 3 लोखंड आणि पर्याय क्रमांक 4 चांदी. तर मुलांनो यात आपल्याला गटात न बसणारे पद ओळखायचं आहे. तर अगोदर प्रश्न वाचा, नीट समजून घ्या आणि नंतर उत्तर लिहा. एकदा दोनदा नक्की वाचायचं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कोळसा. कारण तांबे, लोखंड आणि चांदी हे काय आहेत? तर हे आहेत धातू आणि कोळसा धातू नाही आहे. कोळसा धातूमध्ये मोडतो का? नाही मोडत. त्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर त्यांनी आपल्याला तिसरा प्रश्न दिला आहे आणि तो आहे पान, फूल, मूळ आणि फांदी. मग याचं उत्तर काय आहे मुलांनो? तर पान, फूल व फांदी हे झाडाचे अवयव आहेत, बरोबर? आणि मूळ हे जमिनीच्या खाली असतं, हो की नाही? म्हणून आपलं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3. आलं लक्षात? अशा प्रकारे आपल्याला हे वर्गीकरण करायचं आहे. जर असे प्रश्न आले तर आपल्याला ते अशा प्रकारे वेगळे करता आले पाहिजे. वेगळं पद शोधता आलं पाहिजे.